माझा एक भाऊ आहे, सक्का चुलत भाऊ. तर त्याचं आहे ना, म्हणजे तो थोडा गव्हर्नमेंट सर्वंट बोलू शकतो तुम्ही. तर ओके. तिकडे आहे तो गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कामाला. तर त्याचा कधी कधी टायमिंग नसतो. समजा कधी काय काम आलं तर तो उशिरा पण येतो. तर ओके. महाबळेश्वरला त्याचं ऑफिस होतं. अच्छा. आणि आम्ही मेढ्याला राहतो, मेढा सातारा. तर 35 किलोमीटर ऑलमोस्ट डिस्टन्स आहे. तर त्याचं असं होतं की एक दिवशी त्याला उशीर होत होता. तर त्याच्या बायकोनी म्हणजे माझ्या वहिनीनी सांगितलं की तू उशीर होतोय तर नको येऊस घरी, कारण भरपूर किस्से सगळ्यांना तिकडे गावातल्या राहणाऱ्यांना माहिती असतात माहिती की असतात, काही ना काही हां. प्रॉब्लेम असतो. तर त्याला सांगितलं होतं की तू नको येऊ, पण त्याला वाटलं की अरे काही प्रॉब्लेम नाहीये, मी घरी परत येईन, इकडे कम्फर्टेबली झोपू नाही शकत, मी आराम करू नाही शकत, कारण नेक्स्ट डे परत ऑफिस. मग तो बोलला की मी येतो फार तर मला 4 तास तर 4 तास तरी झोप भेटेल. म्हणून तो निघाला रात्रीचा उशिरा. 1-1:30च्या दरम्यान तो महाबळेश्वरवरनं निघाला. आता येताना एका ठिकाणी तो पोचला तर त्याला एक म्हातारी आजीसारखी अशी काठी घेऊन एकदम वाकून कोणतरी आजी मागून अशी दिसत होती. तर तो बोलला की अरे जाऊन बघूयात, जर त्यांना कुठे सोडायचं असेल पुढे तर कमीत कमी विचारू, कारण तिकडे बऱ्याच असं असतात जे घाबरत पण नाही, आजी बरोबर, किंवा आजोबा. बरोबर. तर तो हेडलाईट मारून त्यांच्या जवळजवळ जात होता, हॉर्न मारून. आणि ती आजी थांबली एका ठिकाणी, पण त्याला फक्त मागूनच दिसत होती ती आजी, पुढून नव्हती ओके. दिसत. तर ती हळूच फिरली. जशीच ती फिरली हा एवढा घाबरला, हा एकदम 80-90च्या स्पीडने बाईक पळवत घरी पोचला. महाबळेश्वर सारखं ठिकाण, थंडीचा महिना होता. तो पूर्ण त्याच्या बायकोने त्याला विचारलं काय झालं, पाणी वगैरे दिलं. मग नंतर तो जेव्हा शांत झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की तो जेव्हा त्या आजीकडे पोचला आणि आजी फिरल्या, आजीच्या चेहऱ्यावर डोळे नाही, नाक नाही, ओठ नाही, काय नाही. अरे बापरे. म्हणजे नक्की काय होतं ते त्याला कळलंच नाही. हां. मागून ती एकदम आजी वाटतेय. प्रॉपर एक ओल्ड लेडी चालले. हा, पण ती मागे फिरल्यावर जेव्हा बघतोय तर काहीच नाही, चेहराच ओके. नाहीये तिला. सो तो खूप घाबरला होता. त्याच्यामुळे तेव्हापासून त्यांनी लेट नाईट ट्रॅव्हलिंग अवॉइडच केले.